उत्तर बंगालचा बालेकिल्ला असलेल्या सिलिगुडीमधून ममता बॅनर्जींनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. याचा सामना येत्या दिवसांमध्ये भाजप कसा करेल? आपल्यासोबत भाजपचे दार्जिलिंगचे दुसऱ्यांदा खासदार राजू बिस्त आहेत. राजूजी सांगा, तृणमूलने आपला प्रचार सुरू केला आहे. भाजपचा प्रचार कुठेच दिसत नाहीये. मला वाटतं हा समज थोडा चुकीचा आहे. पहिल्यांदा मी पश्चिम बंगालमध्ये पाहतोय की भारतीय जनता पक्ष प्रत्यक्ष जमिनीवर काम करत आहे. यापूर्वीच्या ज्या निवडणुका व्हायच्या त्या नेतृत्वाच्या भरवशावर आणि काही प्रमुख नेते कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढल्या जायच्या. पण पहिल्यांदा मी हे अनुभवले आहे की संपूर्ण नेतृत्व, मग ते केंद्राचे असो किंवा आमच्या राज्याचं, ते बूथ स्तरावर आहे. आणि पश्चिम बंगालमधील जवळपास 80,000 बूथपैकी आज जवळपास सर्व बूथवर आमचे कार्यकर्ते उभे आहेत. खूप शास्त्रीय पद्धतीनं भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे आणि त्याचा निकाल सुद्धा दिसेल. दुसरी गोष्ट, तुम्ही जो ममता दीदींचा प्रश्न विचारला, विशेषतः उत्तर बंगालमध्ये ममता दीदी नेहमी निवडणुकीच्या वेळी एका पर्यटकासारख्या येतात. आणि गेल्या 15 वर्षापासून मी सतत पाहतोय की उत्तर बंगालच्या जनतेनं नेहमीच टीएमसीला नाकारलंय. त्याचं मोठं कारण हे आहे की उत्तर बंगालसोबत नेहमीच भेदभाव झाला. तुम्ही अलीकडची आकडेवारी आणि अर्थसंकल्प तपासून बघा. जवळपास 4 लाख कोटींचा अर्थसंकल्प आहे पश्चिम बंगालचा. त्या 4 लाख कोटींमध्ये तुम्ही मदरसा बोर्डला 5,713 कोटी रुपये देता. उत्तर बंगालच्या विकासासाठी जिथे 3 कोटींची लोकसंख्या आहे तिथे तुम्ही फक्त 900 कोटी रुपये खर्च करता. माझा एक प्रश्न आहे की तुमची निवडणूक मोहीम अजून सुरूही झालेली नाही, उमेदवार सुद्धा अंतिम ठरलेले नाहीत. असं नाहीये. आमचे 39 उमेदवार सोडून बाकीचे उमेदवार आधीच निवडणूक प्रचाराला लागलेत. आणि पहिल्यांदा असं झालंय की नामांकनाच्या 15 दिवस आधीच निवडणुकीच्या उमेदवारांची नावं निश्चित झाली आणि ते प्रचाराला लागले. आता मी स्वतः माझ्या उमेदवारासाठी प्रचार करून आलो आहे आणि आता जे उरलेले 40 आहेत ते लवकरच ठरतील. आणि पंतप्रधानजींनी एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. गृहमंत्रीजींचे अनेक कार्यकर्त्यांमध्ये संबोधन झाले. त्यामुळे आम्ही आधीच निवडणूक प्रचारात आहोत. आणि तुम्ही ह्यावेळी पाहाल की 15 वर्षानंतर पश्चिम बंगालला टीएमसी पासून आणि ममता दीदींच्या कुशासनापासून मुक्ती मिळेल. SIRचा जो मुद्दा आहे तो एक मोठा मुद्दा आहे. 60 लाख मतदारांचं अजूनही निश्चित न होणं हे भाजपसाठी फायद्याचं आहे की तोट्याचं? बघा, मी याकडे फायदा किंवा तोट्याच्या रूपात पाहत नाही. पण आज SIR अंतर्गत पश्चिम बंगालच्या जनतेवर जो काही अन्याय झाला किंवा त्यांना जो त्रास झाला त्याचं मोठं कारण टीएमसी आणि ममता बॅनर्जी आहेत. बघा, आज SIR देशातील जवळपास 12 राज्यांमध्ये झालं. सगळीकडे सुरळीतपणे चालू आहे. कुठेही कोर्ट कचेरीची भानगड नाहीये. पश्चिम बंगालमध्येच अडचण काय? कारण ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये SIR व्हावे असे वाटत नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये SIR झाला तर रोहिंग्या आणि जे घुसखोर बसलेले आहेत, जी ममता बॅनर्जींची व्होट बँक आहे, त्यांना इथून बाहेर जावे लागेल. दुसरी गोष्ट, SIR मुळे भारतीय जनता पक्षाचे काही नुकसान होईल असे मला दिसत नाही. त्याचं मोठं कारण हे आहे की SIR हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नाही, ना भारत सरकारचा. सर, कोण घेत आहे? निवडणूक आयोग घेत आहे. आणि निवडणूक आयोग देशात 1952 पासून सतत SIR घेत आला आहे. आणि ह्या SIRच्या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी कोण करत आहे? ते तर ममता दीदींचे DM आहेत, त्यांचे SD आहेत, त्यांचे BDO, त्यांचे कर्मचारी आहेत. आणि ज्या काही त्रुटी, चुका, उशीर किंवा जनतेला जो त्रास होत आहे तो ममता दीदींच्या आदेशावरून होत आहे. उत्तर बंगालच्या 7 जिल्ह्यांमध्ये 54 विधानसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये तुम्ही मागच्या वेळी 30 जिंकला होतात. 77 पैकी 30 तुमच्या उत्तर बंगालच्या 7 जिल्ह्यांमधून आल्या होत्या. यावेळी तो आकडा तुम्ही कायम राखू शकाल का? कारण हे एक मोठे आव्हान आहे की टीएमसीचे संपूर्ण लक्ष उत्तर बंगालवर राहिले आहे. बघा, उत्तर बंगालच्या 54 पैकी 45 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. मी मोठं कारण सांगतो. बघा, पश्चिम बंगालची जनता टीएमसी पासून मुक्ती इच्छिते. मुक्ती हवी आहे भ्रष्टाचारापासून, कटमनीपासून, कमिशन राजपासून, गुंडा राजपासून, पोलीस राजपासून. आणि आज पश्चिम बंगालमध्ये जशी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे, पश्चिम बंगालची जनता जागी झाली आहे. आज आपल्या बहिणी, मुली, माता सुरक्षित नाहीत. तरुण स्थलांतर करण्यास मजबूर आहेत. आणि तुम्ही बघा, सुशिक्षित स्वाभिमानी तरुणांना ममता बॅनर्जी 1500 रुपये देऊन त्यांना युवक भत्त्याच्या नावानं म्हणजे बेरोजगार भत्ता देत आहेत. 1500 रुपये आमच्या स्वाभिमानी तरुणांना.
आणि तुम्ही दुसरीकडे बघा. आज पश्चिम बंगालमध्ये 10 लाख तरुणांसाठी सरकारी पदं रिक्त आहेत, रिकामी पडलेली आहेत. त्यांची भरती करत नाहीयेत. तर तरुण स्थलांतर करून गावात आज रोहिंग्या आणि घुसखोर वस्ती करत आहेत. आणि तरुण, स्वाभिमानी तरुण न्याय मागत आहे आणि या टीएमसीच्या कुशासनापासून मुक्ती इच्छित आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आम्ही पाहिलं आहे की जिथे कुठे निवडणुका झाल्या आहेत, जिथे कुठे विद्यमान सरकारने, मग ते असम, याआधी बिहार झालं, झारखंड झालं, महाराष्ट्र, जिथे कुठे विद्यमान सरकारने महिलांच्या खात्यात पैसे दिले आहेत, ती सरकारं पुन्हा निवडून आली आहेत. बघा, आज ममता बॅनर्जी 1000 रुपये देत होत्या. काहीतरी आता वाढवलं आहे. भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे की महिलांच्या सन्मानासाठी आम्ही त्यांना 3000 रुपये प्रति महिना देऊ. हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे आणि भारतीय जनता पक्षानं जे म्हटलं आहे ते करून दाखवलं आहे. आणि आज ममता दिदी खूप हुशारीनं, अगदी निवडक काही महिलांना, आता जसा युवक बेरोजगार भत्ता देत होत्या तसंच 85 लाख तरुणांनी अर्ज भरले. 20 लाख तरुणांनाही आज पैसे मिळाले नाहीत. आणि 85 लाख तरुण म्हणजे याचा अर्थ असा आहे की बेरोजगारीचा दर जो ममता दिदी 4% म्हणायच्या, तो तर 14% निघाला. त्यामुळे खूप हुशारीनं याही करत आहे. पण गेल्या 15 वर्षात ममता दिदींच्या शासनातील कुशासनामुळे आज पश्चिम बंगालची जी स्थिती आहे, आता बघा पश्चिम बंगालची जनता काय इच्छिते. पश्चिम बंगालची जनता इच्छिते की माझ्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठीक असावी. कारण हे आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेलं राज्य आहे. माझ्या सीमा सुरक्षित असाव्यात आणि पश्चिम बंगालचा तरुण लाचार नाही तर मजबूत बनावा. महिला सुरक्षित असाव्यात आणि आम्हाला चांगली रुग्णालय मिळावीत आणि चांगल्या डॉक्टरांची सुविधा मिळावी, चांगल्या शिक्षणासाठी शाळा मिळाव्यात. आणि पश्चिम बंगालची स्वाभिमानी जनता हे जाणते की पश्चिम बंगाल सुरक्षित असेल तेव्हाच देश वाचेल. आणि आज ममता दिदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच घटना बांगलादेशात घडत आहे. काल सिलिगुडीमध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तिने आत्महत्या केली. आणि तिच्या मागे हे असेच गुन्हेगार लोक आहेत जे पश्चिम बंगालमध्ये येऊन गुन्हे करतात. पण कायदा आणि सुव्यवस्था तर आता तुमच्या हातात आहे. म्हणजे DMSP जे आहेत ते निवडणूक आयोगाकडून नियुक्त केले जात आहेत. तुम्ही घुसखोरीचा मुद्दा मांडलात तर जी सीमा आहे, जिथे BSF आहे, ते तर सर्व केंद्र सरकारचं दल आहे. तर त्यासाठी ममता दिदी कशा जबाबदार आहेत? हे मीडियाचं नाही, हे ममता बॅनर्जींचं जे आहे त्यांचं विधान आहे आणि त्यांचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. आणि तुम्ही एक गोष्ट बघा, म्हणजे एवढ्या लांब सीमा पश्चिम बंगाल बांगलादेश सोबत शेअर करतो आणि जवळजवळ सर्व ठिकाणी सीमा कुंपणाचं काम झालंय. 500 किलोमीटरची जागा अजूनही अशी आहे जिथे जमीन देण्यासाठी स्वतः गृहमंत्रीजी 2दा कोलकात्याला येतात, सरकारशी बोलतात आणि कितीतरी वेळा गृहसचिवांपासून ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी विनंती केली. पण आजपर्यंत ममता बॅनर्जींनी तिथे कुंपण घालण्यासाठी, सीमा सील करण्यासाठी जमीन दिली नाही. कारण त्यांना माहीत आहे की त्यांची व्होट बँक तर आयात केलेली व्होट बँक आहे. म्हणूनच आयात केलेली व्होट बँक येत राहावी म्हणून त्या सीमा उघड्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, समजा मी एकदा मान्य करतो की BSF कडून चूक झाली, लष्कराकडून चूक झाली, तर शेवटी घुसखोरी करून तो गावात तर येतो, शहरात येतो, कुठेतरी पश्चिम बंगालमध्ये येतो, जे जागोजागी पोलीस स्टेशन बनले आहे, पोलीसवाले, प्रशासन आहे. मग यांचं काम काय आहे? आणि तिसरी गोष्ट, त्यांचं आधार कार्ड कोण बनवतं, त्यांचं व्होटर कार्ड कोण बनवतं? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चालाखीनं ममता दिदी आपलं जे अपयश आहे ते थोपवण्याचं काम करतात. पण आणखी एक प्रश्न ममता दिदींपुढे, तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? बघा, मी एवढंच म्हणेन की आज पश्चिम बंगालमध्ये सनातनी आणि हिंदूंवर प्रेम करणारा मुख्यमंत्री तर अजिबात नाहीये. जो कोणी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल तो हिंदू असेल, तो सनातनी असेल, तो पश्चिम बंगालवर प्रेम करेल, तो राष्ट्रवादी असेल.